तीर्थयात्रेला घेऊन जातात. प्रकाश सुर्वे बऱ्याच लोकांना घेऊन जातात दरवर्षी. प्रताप सरनाईक आहेत, तापकीर आहेत, मनीषाताई आहेत, हरिभाऊ पिंपळे, सावकारे, या सर्वांनीच यामध्ये या बाबतीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत. तर हे बोलत असताना अनेक लोक तर एकदम म्हणजे याच्यामध्ये हरिभक्तपरायण प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला ते अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल. नाही, त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. अध्यक्ष महोदय, आधी खोदले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुढं. ते काय कळलं नाही, कळलं नाही. ते आधी बसले काय विसरले, आधी काय खोदले आधी खोदिले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुळं. त्यांना लागू होते म्हणून सांगितलं. अर्थ सांगू? नाही, मला वाटतं तो तुमच्यापर्यंत येईल. इकडे थांबा, सांगू नका. चला आता अर्थाचा अनर्थ निघेल, पुढे जाऊया. अर्थाचा अनर्थ होईल आणि तिथपर्यंत पोहोचेल. त्यामुळे महाराष्ट्र ही विजयभाऊ संतांची भूमी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे. काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं. खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना. आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला 20,000 रुपये एक अनुदान म्हणा, जे काय म्हणा, कारण ते मदत म्हणा, कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात, जे राज्याच्या हितासाठी विषय असतात. मग पर्यावरण असेल, अनेक विषय असतील. आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. विजयभाऊ, आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली, आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना, आपला कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्यांना शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं. आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला, तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही 10,000 रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला. यामधून त्याला कामही, नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी दुसरा येईल, तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल. त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला. त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्या आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ. आणि